नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळवे सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण वाक्याच्या विधानांवरून पडणारे प्रकार, वाक्यात किती विधाने आहेत याच्यावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात। अर्थावरून प्रकार पडणारे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिले आहेत। आता वाक्याच्या विधानांवरून पडणारे प्रकार, मग ते किती आहेत, मग त्या वाक्यामध्ये किंवा किती वाक्य आले आहेत याच्यावरून त्याचे प्रकार ठरले जातात। मग पहिलं आहे केवल वाक्य, केवल वाक्य। दुसरं आहे मिश्र वाक्य, याच्या नावातून तुम्हाला कशा व्याख्या लक्षात ठेवायच्या किंवा कसं वाक्य ओळखायचं ते देखील सांगणार आहे। दुसरं आहे मिश्र वाक्य आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य। मग आता याच्यामध्ये फरक काय आहे याच्यासाठी तुम्हाला लक्षात यावा यासाठी आपण असा टेबल आखून घेतलेला आहे। म्हणजे जर तुम्हाला या तिन्हींमधला फरक कळाला तर तुम्हाला ते वाक्य ओळखायला देखील तेवढं सोपं जाणार आहे। मग चला पहिल्या प्रकाराकडे वळूया। वाक्याचा पहिला प्रकार, विधानांवरून पडणाऱ्या प्रकाराचा पहिला प्रकार आहे केवल वाक्य। केवल, केवल यावरून एकच लक्षात ठेवा व्याख्या। केवल म्हणजे केवळ एक, केवळ, केवळ म्हणजेच एक। मग याची व्याख्या अशी केली जाईल, ज्या वाक्यात व्याख्या तुमच्या नोटबुक मध्ये किंवा एखाद्या तुमच्या डायरी मध्ये लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करायला सोपं जाईल। ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश आहे आणि एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात। केवल किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात। मग विद्यार्थ्यांनो, केवल म्हणजे त्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे, म्हणजे एकच काहीतरी माहिती सांगणारं वाक्य आहे, त्यालाच केवळ विधान किंवा केवळ वाक्य असे किंवा त्याला शुद्ध वाक्य देखील म्हटलं जातं। तर तुम्हाला याची उदाहरणे देखील सांगते, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल। मग आपण पहिलं उदाहरण घेऊया। आम्ही जातो आमच्या गावा। याच्यात काय माहिती सांगितली आणि एकच विधेय किंवा एकच उद्देश आहे, आम्ही जातो आमच्या गावा। दुसरं उदाहरण आहे सूर्य रोज पूर्वेला उगवतो। सूर्य रोज पूर्वेला उगवतो। मग सूर्य काय आहे, एक माहिती, एक विधान आहे आणि एकच माहिती सांगणार आहे, त्याच्यात एकच गोष्ट सांगितली गेलेली आहे। दुसरं आणि किंवा असं जोडून काही सांगितलं आहे का, तर नाही। म्हणून मग हे काय आहे तर केवल वाक्य आहे। तिसरं आहे सीता पुस्तक वाचते। सीता पुस्तक वाचते, मग हे देखील काय आहे, सीता पुस्तक वाचते हे देखील काय आहे, केवल वाक्यच आहे। मग केवल वाक्य आलं का तुमच्या लक्षात? केवल वाक्य म्हणजे काय, तर त्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं किंवा एक माहिती सांगणारं किंवा त्याच्यामध्ये उभयन्वयी अव्यय किंवा पुढील वाक्य जोडलं गेलेलं असं काही नसतं, एक माहिती देणारं आणि एकच वाक्य आहे। चला तर आता पुढील वाक्याकडे किंवा पुढील प्रकाराकडे वळूया। वाक्याच्या विधानांवरून पडणारा हा दुसरा प्रकार आहे म्हणजे मिश्र वाक्य। मग मिश्र वाक्य म्हणजेच काय, एक प्रधान वाक्य मिश्र, याच्यावरून देखील आपल्याला त्याची व्याख्या लक्षात ठेवायची आहे। केवल वरून आपण काय, केवळ, केवळ म्हणजे एकच माहिती सांगणारं, त्याच्यात एकाच प्रकारची माहिती सांगितली गेलेली आहे। आणि मिश्र, मिश्र म्हणजे काय, मग एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य। प्रधान वाक्य म्हणजे काय, तर एक मुख्य वाक्य आहे आणि एका वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून आहे। म्हणजे आपण म्हणतो ना, एका माणसावर दुसरं माणूस अवलंबून असतं, तसंच वाक्यामध्ये देखील एका मुख्य वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं, त्यालाच गौण वाक्य असे म्हणतात। आणि एक प्रधान म्हणजे जे मुख्य वाक्य आहे त्याला प्रधान वाक्य असे म्हणतात। मग उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। चला तर मग मिश्र वाक्याची एवढीच मिश्र
त्याला मिश्र आपण मिश्रण म्हणतो ना, काही गोष्टी एकत्र केल्या की आपण म्हणतो मिश्रण तयार झालं. तसंच एक वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य म्हणजे अनेक वाक्य, म्हणजे त्यांच्यामध्ये 2 वाक्य आहेत किंवा आणखीन वाक्य आहे. मग आता त्यास मिश्र वाक्य, मग उदाहरण घेऊन पाहूया आपण. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा काय होतात? मोर नाचू लागतात. पुढील उदाहरण आहे, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. तर विद्यार्थ्यांनो, ही आहेत मिश्र वाक्याची उदाहरणे. आणि मिश्र आणि संयुक्त वाक्यामधला फरक लक्षात ठेवा. आपण संयुक्त वाक्य देखील तुम्हाला सविस्तर समजून सांगूया. केवळ वाक्य लक्षात ठेवायला सोपं आहे, पण मिश्र आणि संयुक्त मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तर वाक्याच्या विधानांवरून पडणारा हा तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. मग संयुक्त म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? तर दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. म्हणजे पाऊस आला आणि मोर नाचू लागले. पाऊस आला हे एक सेपरेट वाक्य आहे आणि मोर नाचू लागले हे दुसरं वाक्य आहे. परंतु हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर मग हे आणि किंवा हे जे आहेत हे काय आहेत? तर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. म्हणजे 2 वाक्य वेगळे आहेत, परंतु त्या उभयान्वयी अव्ययांनी ती एकत्र केली गेलेली आहेत. त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. मग पाऊस आला आणि मोर नाचू लागले, मग हे काय आहे? संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. संयुक्त म्हणजे 2 वाक्य एकत्र करणे, याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. संयुक्त वरून याची व्याख्या लक्षात ठेवा. संयुक्त म्हणजे 2 वाक्य एकत्र करणे. मग उदाहरण दुसरं पाहूया. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो हे पहा, उदाहरणातून देखील तुम्हाला बरंच लक्षात येणार आहे. किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो. किंवा मग हे सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो हे इथपर्यंत एक वाक्य झालं. आणि मित्रांबरोबर फिरावयास जातो हे दुसरं वाक्य झालं. हे एक वाक्य आणि हे दुसरं वाक्य. मग याला जोडणार उभयान्वयी कोणता? अव्यय कोणता आहे? किंवा. मग याला जोडणार हे काय आहे? किंवा. मग हे काय झालं? संयुक्त वाक्य झालं. किंवा या शब्दामुळे हे किंवा हे उभयान्वयी अव्यय किंवा हे उभयान्वयी अव्यय वापरून हे दोन्ही वाक्य एकत्र झाले, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. संयुक्त झाले म्हणजे एकत्र आले. मग संयुक्त वाक्य म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आपण तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देऊया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.